सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। गडचिरोलीमध्ये एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्पाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं जाते। जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रस्तावित एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन छेडले। गडचिरोली तालुक्यातल्या हिरापूर, शिरपूरच्या गुरवळा, राखी तसंच इतर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। सुपीक शेतजमिनी कोणत्याही परिस्थितीत अधिग्रहित करू दिल्या जाणार नाहीत असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। विकास प्रकल्पांच्या नावाखाली त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या सुपीक जमिनी हिरावून घेतल्या जातात। विमानतळासाठी तसंच एमआयडीसी प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन ही शेतीयोग्य असून त्यामुळे हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे अधिग्रहण प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली जाते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकरी संघर्ष कृती समितीचा सुपीक जमिनीच्या देण्याविरोधात, जमीन अधिग्रहणाविरोधामध्ये आज ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की माझ्या हातावर म्हणजे उजव्या साईडला जवळपास हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला आणि पुरुष आणि तसेच परिवारातील छोटे मोठे लहान बालक या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे। या शेतकऱ्यांच्या पाठीशी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। यावरून आपण कल्पना करू शकता की या जिल्ह्यातला शेतकरी त्यांची जी जमीन आहे ती सरकारने विमानतळाच्या नावाखाली उद्योगपतींना आणि कॉर्पोरेट लोकांना देऊ नये याच्याबद्दल अत्यंत तीव्र अशा भावना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आहेत। आज जे परिस्थिती आहे, आजच्या गव्हर्नमेंटचे धोरण आहेत ते कुठे चुकीचे आहेत आणि आज इथे तब्बल 20 गावाचे लोक जमलेले आहेत। मुदुली पासून, जयरामपूर पासून, आष्टी पासून सगळे जे म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि जे प्रकल्पग्रस्त होणार आहेत ते सगळे लोक इथे जमलेले आहेत। शेतकरी आणि शेतमजूर पण जुळलेले आहे आणि हे कुठे ना कुठं जे गव्हर्नमेंटचे धोरण आहेत ते कुठे ना कुठे चुकीचे आहेत। कारण की आज आमच्या सुपीक जमिनी एअरपोर्टला देण्यात येत आहेत किंवा एमआयडीसीला देण्यात येत आहेत, तर हे कुठे ना कुठे चुकीचे। शासनाने जी काही कार्यवाही आता करायला पाहिजे किंवा जी काही आंदोलनाची पार्श्वभूमी समजून त्याच्यावर मार्गक्रमण करायला पाहिजे ते त्वरित करायला पाहिजे। अदरवाईज हे जे आंदोलन आहे हे आंदोलन न राहता एक मोठी लोक चळवळ होईल आहे आणि सामान्य जनता परत पोटगची पडेल आहे। आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की इथे उफाळणारा हा जनसागर आहे, हा सामान्य आहे, हा शेतकरी आहे आणि म्हणून यांची जर जमीन गेली तर ते भूमिहीन होणार आहेत। त्यांच्या पोटा पाण्याचं साधन, उत्पन्नाचं साधन म्हणजे ही जमीन आहे आणि म्हणून सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे। ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।